आता आपण बघूयात लोकसभेच्या रणधुमाळीबद्दलच्या 9 महत्त्वाच्या बातम्या। या निवडणुकीत सामान्यांच्या प्रश्नांवर कोणीही बोलत नाही। राहुल शेवाळ्यांची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका। राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार। बारामतीत कुटुंबानं अजित पवारांना एकटं पाडलं, मात्र अजित पवार अभिमन्यूसारखे लढले, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। लोकसभेत आम्ही 3 पक्ष एकत्र असल्यामुळे राज ठाकरेंना जागा देऊ शकलो नाही, मात्र मनसेबाबत विधानसभेत बघू, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। राज्यात महाविकास आघाडी लोकसभेच्या किमान 35 जागा जिंकतील, तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। शरद पवारांनी आमदारकीचा राजीनामा मागितला नाही, इतरांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। तर भाजप प्रवेश निश्चित, तावडेंनी सांगितल्याची माहिती। भविष्यात विधानसभेची निवडणूक लढवेन, शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंची लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत। ठाण्यातील मविया उमेदवार राजन विचारेंचं प्रकाश आंबेडकरांना पाठिंब्यासाठी पत्र। पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचं पत्र आल्यास विचार करू, वंचितची भूमिका। ईशान्य मुंबईत प्रचारादरम्यान किरीट सोमय्यांचा डीपफेक लावल्याचा प्रकार। सोमय्यांसोबत मशाल चिन्ह लावण्यात आलं। सोमय्यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसात गुन्हा दाखल। आमदार गोपीचंद पडळकरांनी घेतली छगन भुजबळांची भेट। नाशिकच्या भुजबळ फार्म कार्यालयात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट।